मकर रास वृषभ राशीतील सूर्य मकर राशीच्या जातकांना सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि वैयक्तिक आनंद ह्याकडे अधिक लक्ष देण्यास प्रेरित करेल. शुक्र आणि बुध यांच्या प्रभावामुळे सुखसमृद्धी योग आणि बुद्धिलाभ योग ह्या आठवड्यामध्ये मकर राशीच्या जातकांमध्ये तयार होत आहेत. त्यामुळे मनात नवीन योजना आकार घेतील. काहींना कला, लेखन, गुंतवणूक किंवा नवीन छंदातून फायदा मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून प्रेरणादायी सल्ला मिळण्याची शक्यता आहे. मात्र शनीच्या प्रभावामुळे प्रत्येक गोष्ट संयमाने आणि नियोजनपूर्वक करणे आवश्यक राहील. नोकरीच्या क्षेत्रात तुमची जबाबदारी वाढणार असून त्याचबरोबर मानसन्मान देखील वाढणार आहे. वरिष्ठ तुमच्या शिस्तप्रिय कामपद्धतीवर खुश राहतील. प्रशासन, अभियांत्रिकी, बांधकाम, अकाउंट्स किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन व्यवहार व जुने संपर्क मजबूत करण्याचा असून स्थावर मालमत्ता, लोखंड, यंत्रसामग्री किंवा शेती संबंधित व्यवसायात प्रगती साधाल. मात्र भागीदारीत प्रत्येक गोष्ट लेखी स्वरूपात ठेवणे महत्त्वाचे राहील. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवणारा असून तांत्रिक शिक्षण, गणित, व्यवस्थापन आणि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम या आठवड्यात मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत स्थिरता आणि समजूतदारपणा राहील. घरात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे, पण अतिगंभीरपणा नात्यात दुरावा निर्माण करणार नाही याबाबत योग्य ती काळजी घ्या. काहींना जुन्या मित्रांसोबत पुन्हा संपर्क वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावध पण लाभदायक ठरणार आहे. गुंतवणुकीचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात चांगला फायदा पदरी पाडू शकाल. घर किंवा वाहनाशी संबंधित खर्च ह्या आठवड्यात वाढू शकतात, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. जुन्या अडकलेल्या पैशांबाबत सकारात्मक हालचाल दिसेल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना गुडघेदुखी, सांधेदुखी, थकवा व अपुरी झोप ह्यामुळे थोडासा त्रास, ताणतणाव जाणवू शकतो. तेव्हा वेळेवर विश्रांती घ्या. शरीराला ताण कमी देणे कसे आवश्यक राहील याकडे लक्ष द्या. सकाळी हलका व्यायाम घेणे फायदेशीर ठरेल. मकर राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 3 जून व 6 जून. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी एका छोट्या मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल टाकून त्यात 2 काळे तीळ टाका आणि तो दिवा घराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला काही वेळ लावा. दिवा विझल्यानंतर उरलेले तीळ एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मकर राशीच्या शनितत्वाला संतुलित करून कामातील अडथळे कमी करतो, मानसिक स्थिरता वाढवतो आणि घरातील नकारात्मकता कमी करण्यास मदत करतो.